जो निर्मळ येतो लावतात लावतात. चला बंदरामध्ये काढले संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आपलं शतरक्षण लावून घ्या. हॅलो प्रेक्षक वर्ग तुम्हासाठी देखील सोना संधी आहे. आयवा जेलसाठी आयोजन कंपनीच्या वतीने तुम्हाला 300 रुपयाचं पारितोषिक आहे. जेलसाठी 300 रुपये. बच्चे कंपनी आपण सीमारेषेवर तैनात व्हायचं आहे. प्रेक्षक तुम्हास देखील एक स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज ऑर्गॅनिक कमीच्या वतीनं. ओ टू संदेश. यस थँक्यू व्हेरी मच मोहन दादा भोईर. काही प्रेक्षक आतमध्ये आहेत. यस समोरचा फोकस बंद करा. रक्षक आहेत डीप मध्ये. विजय चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. गोकुल बॅक टू द डगआउट. यस ऑफ साइडला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी आपले पाय जे आहेत ते पडद्याच्या बाहेर घ्या. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोटीराम येतोय. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती गोटीराम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. ज्या षटकामध्ये पहिली विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख चेंडू. यष्टीचित करण्याची संधी जरूर त्या ठिकाणी होती मात्र धाव मिळाली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 2 धावा धावफलकावर झाल्यात. या स्पर्धेतील शेवटची मॅच आपण पाहतोय. नक्कीच या चषकावर कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. या बलेचा बॉल विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज संतोष मडवीने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज यॉर्कर मिस झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू जो आहे तो फुल टॉसवर घेऊन फुल टोल वसूल केलाय त्या ठिकाणी. षटकार आलाय फलंदाज अशोकच्या बॅटमधून. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. यस आणि रनआउटची विकेट देखील. फलंदाज बाद गोटीराम. दहा धावा धावफलकावर आहेत. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. यस नवीन फलंदाज आपण त्वरितच या. नवीन फलंदाज आपण त्वरा करा.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दौरखानात आलाय. या सन्माननीय तेजस चौधरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज मिथून, षटक क्रमांक पहिला. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं की फक्त आणि फक्त 10 धावा खर्च झाल्या. 2 महत्त्वाच्या विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. या वलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मिथून गोलंदाजी ट्रॅकवर. समोर दौरखानातला आपण पाहतोय. या वलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. योगेश चेंडूची फेकी करतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. वरलदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरलदेवी चषक 2024 या स्पर्धेतील शेवटचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अंतिम विजेता कोण, रांझनोली की काल्लेर, काल्लेर की रांझनोली. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल उडवलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहेत मात्र झेलपासून दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. 3 ओव्हरची ही मॅच आपण पाहतोय. त्यामधील दुसरं षटक मिथून या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जातोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न चांगले झाले मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अशोक वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. आज अशोकने देखील भरपूर इम्प्रेस केला ज्या प्रकारे फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल लेट कट. क्षेत्ररक्षक अरविंद मडवी त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मिथून चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात मिथून या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल मिस टाइम झालाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूर होते. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय मात्र यस डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. यस महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळते आहे बंद्रा मारुती काल्लेर टीमला. दौरखानात बाद झाला नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये निलखंड येतोय. मॅन इन रेड कॅप. एक दमदार षटक त्या ठिकाणी पाहायला मिळाला मिथून या गोलंदाजाच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या त्या षटकामध्ये. तर आता मात्र षटक क्रमांक 3 अंतिम षटक. गोलंदाज राजन डी येतोय. राजन डी भरपूर इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये. फलंदाजी गोलंदाजी अतिशय सुरेख राहिली आहे राजनच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी राजन डी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर आपण निलखंडला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. वेलकम रुपेशजी चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. रुपेशजी चौधरी समाजसेवका ताडाली. यस पुन्हा चला एकदा थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. टू नॉट 20 धावा धावफलकावर झाल्यात. या वलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक
आहेत त्या ठिकाणी. हे लिहिलं का? एक धाव मिळाली. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गावदेवी रांजनोली विपक्ष बंद्रा मारुती काल्लेर. त्या दरम्यान हा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान यस अजून एक गडी बाद. रनआउटची विकेट. यास आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे ही रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अरविंद मडवी यष्टीरक्षक पूर्णपणे दक्ष होते त्या ठिकाणी. चांगल्या प्रकारे थ्रो कलेक्ट केला गेला आणि त्यानंतर मात्र महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज विनोद ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. 22 धावा धावफलकावर झाल्यात. 4 गडी बाद. मात्र अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राजन डी गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण विनोद ठाकरेला पाहतोय. या बलेचा बॉल दुरून खेळण्यासाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 22 धावा धावफलकावर स्थिर आहेत. अतिशय दमदार गोलंदाजी. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू राजन डी. पुन्हा एकदा या बले समोरच्या दिशेने. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. अजून एक गडी बाद. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा झाल्या आहेत. 24 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. चला रांजोळी संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकम घ्या. लगेच आपण आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी रांजोळी संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं शतरक्षण लावायचं आहे. काल्ले संघाचा कॅप्टन तुम्ही देखील आपली सलामी जोडी लगेच मैदानामध्ये रवाना करा. जाऊया तत्पूर्वी आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलंय, सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सन्मान्य निलेश हरिचंद्र चौधरी, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते. करूया निलेश चौधरी साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान. धर्मराजचे ग्रुपचे सर्व आहे स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून आम्हाला तब्बल 51,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी उपलब्ध झालं. असं दानशूर व्यक्तिमत्व, भिवंडीचं एक नामांकित असं व्यक्तिमत्व सन्मान्य निलेश हरिचंद्र चौधरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. त्यानंतर दीपकजी बजागे यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दीपकजी बजागे 24 पाहिजे ना, 23 झाल्यात. 23 झालेले आहेत, 24ची गरज आहे. दीपक बजागे यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य रुपेशजी चौधरी यांना देखील आपण करूया सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य लड्डूबाई यांना देखील आपण करूया सन्मानित. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक हातातला गोलंदाज रोहिदास या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये सन्मान्य संदीपजी बजागे
संदीपजी बजागी यांना देखील आपण करूया सन्मानित झालेले. ओके. चला जाऊया आपण मैदानाकडे. एक महत्वाचा सामना. मॅचला सुरुवात. पहिला बॉल या वलेचा बॉल ऑफ साइडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. अशोक भगत त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. पहिल्या बॉलवर पहिली धाव. या 24 धावांचं एक माफक लक्ष जरूर आहे, मात्र तेवढंही सोपं नसणार आहे, कारण दमट वातावरण, संध्याकाळचं सत्र आणि गोलंदाजी चांगली आहे टीम रांजणोलीकडे. तर त्या उलट फलंदाजी देखील चांगली आहे बंद्रा मारुती काल्हेर टीमकडे. या वलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. निघणारा पहिला चौकार आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, त्याचबरोबर विकेट्सही घ्याव्या लागतील टीम रांजणोलीला. नक्कीच हे दोन संघ आपण नमो चषक रांजणोली या ठिकाणी फायनलमध्ये पाहिले होते. अंतिम सामना मात्र त्या ठिकाणी गावदेवी रांजणोली टीमने जिंकला होता. या वलेचा बॉल ऑन साइडला. यास निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
हॅलो शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम वेलकम. वरालदेवी स्पोर्ट्स आयोजित वरालदेवी चषक 2024 मधून तुमचं मनापासून स्वागत. गुंदोली सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आणि गुंदोली ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य सुमेशजी म्हात्रे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. या स्पर्धेत तुमचं देखील मनापासून स्वागत. हॅलो विजयापासून फक्त आणि फक्त एक धाव दूर आहे. बघा बांद्रामध्ये कल्याण संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे खंदेश समर्थक सत्याबाई सतीश म्हात्रे यांच्याकडनं तुम्हासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण या सामन्यावर चषकावर आपलं नाव कोरता तर त्यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. आज खऱ्या अर्थानं बांद्रामध्ये कल्याण संघाच्या वतीनं हरेश जोशी यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. कारण हरीश जोशी यांचा देखील मला वाटतं उद्या वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. हरेश तुम्हाला देखील या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा असतील. आई जगदंबा तुम्हाला देखील उदंड आयुष्य देवो हीच आम्ही ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं तुम्हाला प्रार्थना करतोय. एक धावेपासून दूर आहे, एक धाव या चषकापासून दूर आहे. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका विनायक याच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाने विजय संपादित होतोय बांद्रामध्ये कल्याण संघाचा. या चषकाचा मानकरी बांद्रा मूर्ती कल्याण.